बँकॉक पटाया अर्थात थायलंड टूर. रविवारी 18 मार्च 2012 रोजी पहाटे 2 वाजता एअरपोर्टला पोहोचलो. तेथे कार्गोमध्ये सामान देऊन बोर्डिंग पास घेतला, इमिग्रेशन फॉर्म्स भरले, सिक्युरिटी चेकअप झाले आणि 6D प्लॅटफॉर्मवर जाऊन बसलो. पहाटे 4:55 विमानात चढलो व 5:30 वाजता कॅथे पॅसिफिक विमान सुटले. बँकॉकला रवाना झालो. ते विमान तेथील वेळेप्रमाणे 10:45 पोहोचले. थोडे फ्रेश होऊन बसमध्ये बसलो व पटायाकडे रवाना झालो. मध्येच एका हॉटेलमध्ये व्याघ्र दर्शन करत जेवण केलं. तिथेच पाय थोडासा घसरला, पण फारसं लागलं नाही. हॉटेलमधून बसपर्यंत येईतो जोरदार पाऊस आला. 2 मिनिटात चिंब भिजलो. विश्ववृत्तावर असल्याने इथे जवळजवळ रोजच पाऊस पडतो असं कळलं. जरा धास्तावलोच, पण मग मात्र शेवटच्या दिवसापर्यंत पाऊस आला नाही. पटायाला हॉटेल रॉयल ऑर्किडला पोहोचलो. हॉटेल मनपसंत होते. रूम्स पण प्रशस्त व सर्व सोयी असलेल्या होत्या. थोडासा आराम करून अल्काझार येथे ऑर्केस्ट्रा अँड डान्स बघायला गेलो. येथे एक नवीनच गोष्ट कळली. 250 कलाकारांपैकी फक्त 4 ते 5च खऱ्या बायका होत्या. बाकी सर्व तृतीयपंथी होते. फिमेल हार्मोन्स घेऊन त्यांनी शरीर बायकांप्रमाणे बनवले होते. शो संपल्यावर इंडिया रेस्टॉरंटमध्ये जेवून हॉटेलवर आलो. आदल्या संपूर्ण रात्रीचं जागरण असल्याने झोप चांगली लागली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मार्चला बीचवर जायचं होतं. हॉटेलपासून बसने बीचपर्यंत गेलो. तेथून स्पीड बोटीने दुसऱ्या एका मोठ्या बोटीवर पॅरासेलिंगसाठी नेलं. मंदार व शामराव सोडता बाकी सर्वांनी पॅरासेलिंग केलं. इथे एक गोष्ट मुद्दामून नमूद करतो की ह्या बँकॉक पटाया टूरला आई आणि बाबांबरोबरच मी म्हणजे मंदार आणि स्वाती आम्ही दोघंही गेलो होतो. आमच्याबरोबर माझी आत्ते बहीण प्रतिभाताई आणि तिचे मिस्टर शामराव पण आले होते आणि स्वातीचे आई वडील म्हणजेच शैलजा आणि प्रमोद अघोर हे सुद्धा आलेले होते. स्वाती व तिच्या वडिलांनी म्हणजेच प्रमोद अघोरांनी अंडर वॉटर वॉक पण केला. समुद्राचे पाणी हिरवट पण तळ दिसेल एवढे स्वच्छ होते. ह्या मोठ्या बोटीवरून दुसऱ्या एका ठिकाणी अंडर वॉटर वॉकिंगसाठी गेलो व तेथून बीचवर खेळण्यासाठी आलो. तेथून येताना बोटीच्या तळाला लावलेल्या काचेमुळे खालील कोरल वगैरे अगदी स्पष्ट दिसत होते. अशा प्रकारे सकाळी बीचवर मजा करून हॉटेलला आलो. संध्याकाळी मिनी सियाम येथे जगातल्या इतर ठिकाणची तसेच थायलंडमधील बुद्ध व इतर मंदिरांची तसेच महत्त्वाच्या इमारतींची मिनिएचर्स बनवली आहेत. अत्यंत सुंदर आहेत. त्यानंतर थाय मसाज घेतला. कोकोनट ऑइल व प्रेशर पॉइंट्सवर ॲक्युप्रेशर देऊन हा मसाज केला गेला. नंतर डिनर करून हॉटेलवर आलो. आमच्या टूर मॅनेजरचे नाव प्राची होते व थाय गाईडचे नाव होते सोमकेत. तिसरा दिवस मंगळवार 20 मार्च 2012 रोजी सकाळी ब्रेकफास्ट करून नॉंग नॉच गार्डन बघायला गेलो. एका बाईने स्वतःच्या प्रॉपर्टीत बनवलेली 650 एकर जागेतली ही बाग म्हणजे आश्चर्यच आहे. प्रवेशद्वारापासूनच बाग किती छान आहे याचा प्रत्यय येत होता. बागेतही पॉटरी गार्डन, ऑर्किड गार्डन, ट्रॉपिकल गार्डन असे अनेक प्रकार आहेत. मातीच्या भांड्यांपासून बनवलेले अनेक आकार, कमानी, प्राणी, पक्षी अशा अनेक व असंख्य वस्तू, विविध प्रकारची न पाहिलेली फुले, भिंतभर जाळी लावून त्यात छोट्या छोट्या कुंड्या, प्रत्येक कुंडीत एक रो, याप्रमाणे भिंतभर वेगवेगळ्या रंगांची पानांची अरेंजमेंट्स बघताना काय बघू आणि काय नको असं होऊन गेलं. बेडूक, कासवे, फ्लेमिंगो, हत्ती, गायी यांचे स्टॅच्यूज होते. एवढेच नाही तर एलिफंट शो ज्यात हत्ती बास्केटबॉल, फुटबॉल खेळतात, मसाज करतात. सी लायन शो प्रत्येक एका कृतीसाठी मासे गट्टम करत डायव्हिंग करून पाण्यात उडी मारीत एंट्री घेत अनेक खेळ त्यांनी केले. हे दुसऱ्या बागेत. एक थाय डान्स शो झाला.
बाग खूपच मोठी असल्याने बटरफ्लाय हिल वरून चालत एका टेकडीवर गेलो. तिथून अतिशय सुंदर देखावा दिसत होता. त्या गार्डन मध्येच सुंदर जेवण मिळालं. इथल्या जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात फळे नेहमी असतात. कलिंगड, अननस, अतिशय गोड, द्राक्ष, केळी, पपई, पेरू इत्यादी. गार्डन मधून घरी आलो. थोडा आराम करून संध्याकाळी रिप्लीज म्युझियम बघायला गेलो. 1200 बाथ मध्ये 6 शोज बघितले. पहिला 4 डायमेन्शनल शो, सेकंड इन्फिनिटी इमेजेस, सर्व काचेचे बंद दरवाजे व भिंती आणि त्यातून दरवाजे शोधायचे. मधून मधून दिवे लागत, मध्येच गडद अंधार वगैरे वगैरे. तिसरा मॅडम तुसॉड्स म्युझियम. चौथा हॉरर शो, बंदुकीने गोळ्या मारून पॉइंट्स मिळवायचे. पाचवा हॉन्टेड हाऊस मधून चक्कर मारायचे. सहावा बिलीव्ह इट ऑर नॉट, अनेक अविश्वसनीय गोष्टींची फोटोसकट नोंद केलेली आहे. तेथून प्रसिद्ध वॉकिंग स्ट्रीटवर गेलो. हॉटेलवर जेवून झोपलो. थायलंडचं वैशिष्ट्य म्हणजे रस्ते फार स्वच्छ होते. चौथ्या दिवशी म्हणजेच 21 मार्चला सामानाचे पॅकिंग करून बँकॉककडे निघालो. वाटेत जेम्स गॅलरीमध्ये थोडीफार खरेदी केली. अतिशय सुंदर व विविध डिझाईन्सचे दागिने, मोत्याचे दागिने तर होतेच, पण खडे व मोती यांची लाईफ टाईम गॅरंटी देणारे सर्टिफिकेट्स पण मिळते व चांगले न राहिल्यास बदलूनही मिळतात. पुन्हा पटायातीलच मुंबई मॅजिक मध्ये जेवून बँकॉकला गेलो. अमारी एट्रियम नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये खोलीचा ताबा घेतला. हेही हॉटेल खूप छान होते. थोडे फ्रेश होऊन एका क्रूजवर जेवण व डान्स यासाठी गेलो. खूप मजा आली. या नदीचे नाव चाओ प्राया रिव्हर. 5व्या दिवशी 22 मार्च 2012 रोजी सकाळी सफारी गार्डनला गेलो. वाघ, सिंह, मोर, हरणे, भरपूर करडोक पक्षी, गेंडे बघायला मिळाले. तिथेही ओरांग उटांग बॉक्सिंग शो, ज्याचे वर्णन आधी केले आहे, तो सी लायन शो, डॉल्फिन शो, काऊबॉय शो, स्पाय वॉर शो असे अनेक शोज बघायला मिळाले. मोठा डायनिंग हॉल होता. जवळजवळ 5000 लोक एका वेळेस जेवायला असतात. तिथे जेवण घेतलं व हॉटेलवर परतलो. 6व्या दिवशी 23 मार्च 2012 रोजी गुढीपाडवा होता. बसमध्ये असलेल्या साहित्यापासून गुढी बनवली. सिटी टूरला गेलो. 5.5 टन वजनाचा सोन्याचा बुद्ध, रिक्लायनिंग बुद्ध तसेच प्रिन्सिपल बुद्धाचे दर्शन घेतले. राजाचा राजवाडा व इतर महत्वाच्या इमारती बाहेरूनच बघितल्या. देवळाच्या बाहेरच 200 बाथला 6 पर्सेस मिळाल्या. नंतर एका चॉकलेट आउटलेटमध्ये गेलो. 1000 बाथची चॉकलेट्स विकत घेतली. नंतर ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये जेवण करून स्काय ट्रेनमध्ये बसलो व तेथून सियाम स्टेशनवरून ॲक्वेरियमला गेलो. प्रचंड मोठा परिसर, त्यात लहान लहान माशांपासून मोठ्यात मोठे मासे ठेवलेले आहेत. प्रचंड मोठ्या पाण्याच्या टाक्या, त्यात अनेक मासे एकत्र ठेवलेले, सर्वांची नावे व माहिती लिहिलेली. खूप मोठा परिसर. चालून चालून पाय दुखायला लागले. तेथून MBK मॉलला गेलो. थोडीशी खरेदी केली व हॉटेलवर येऊन जेवलो. 7वा दिवस 24 मार्च 2012. नो वेकअप कॉल. आरामात उठून ब्रेकफास्ट केला, पॅकिंग केलं. दुपारी 12 वाजता हॉटेल सोडलं. रसोई रेस्टॉरंटमध्ये लंच घेतलं व तेथून बायॉक स्काय टॉवरवर गेलो. बँकॉक मधील सर्वात उंच बिल्डिंग, 77 मजल्यापर्यंतची लिफ्ट. पुन्हा 83व्या मजल्यापर्यंत दुसरी लिफ्ट. पहिला मजला चढून 84व्या मजल्यावर जायचं. तिथे एक रिव्हॉल्विंग डेस्क आहे. तिथून संपूर्ण बँकॉक शहराचं दर्शन होतं.
तिथूनच समोरच असलेल्या इंडिया स्क्वेअरमध्ये आलो। भरपूर पाय दुखवून थोडी खरेदी केली। 7:30 वाजता स्वागत रेस्टॉरंटमध्ये जेवण करून स्वर्णभूमी एअरपोर्टवर आलो। रात्री 12:55 पुन्हा कॅथे पॅसिफिकचेच विमान होते। पुन्हा एकदा सर्व फॉर्मॅलिटीज पार करून विमानात येऊन बसलो। पहाटे 4 वाजता सहार एअरपोर्टला पोहोचलो। धन्यवाद।